नमस्कार, मी शनाया. आजची बातमी सांगताना खरंच मनातनं वाईट वाटतंय. कारण बदलापूरमध्ये घडलेली घटना केवळ धक्कादायक नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बदलापूरमध्ये केवळ 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. वर्षभरापूर्वीच बदलापूरमध्ये शाळेत शिकणाऱ्या 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आलं होतं. बदलापूरच्या या शाळेत 13 ऑगस्ट 2025 रोजी नर्सरीतील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन, स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून अनेक ठिकाणी दिरंगाई झाल्याचं देखील समोर आलं होतं. त्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हा शहरातील शेकडो पालक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शने देखील केली होती. आंदोलनादरम्यान दगडफेक देखील झाली होती. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. त्यानंतर या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे 24 सप्टेंबर रोजी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला होता. आरोपीने आमची बंदूक हिसकावून आमच्यावर हल्ला केला होता, त्यामुळे आम्ही स्वयं संरक्षणार्थ गोळीबार केला असा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे, पण अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या व्हॅनमध्ये बस चालकाने या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलगी एका खासगी शाळेत शिकते. शाळेतनं घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी नेहमीप्रमाणे दुपारी 12:30 वाजेपर्यंत स्कूल व्हॅन मधून घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण 1.5 तासानंतर ही चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. 4 वर्षाची ही चिमुकली व्हॅन मधून घरी परतत येत असताना चालकाने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने चिमुकलीला मारहाण देखील केल्याचं समोर आलंय. या घटनेबाबत कळताच संतप्त पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. सध्या या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. तसेच आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. रात्रीच्या सुमारास फॉरेन्सिक टीमनं व्हॅनची तपासणी देखील केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. या घटनेतील आरोपी सध्या अटकेत आहे. सविस्तर घटना कशी घडली याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं आहे की फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना स्कूल व्हॅन मध्ये घडलेली आहे. ही स्कूल व्हॅन खासगी होती, मात्र तिचा शाळेसोबत करार झालेला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही शाळा अधिकृत आहे की नाही याविषयी पुढील तपास करत आहेत. दरम्यान हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवनकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड देखील भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. काल मध्यरात्री अत्याचार प्रकरणात तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली होती. या टीमने स्कूल व्हॅनची तपासणी करून पुरावे गोळा केलेत. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासात पुढे काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणात आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे. राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील सदर स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नव्हती. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेले नियम शाळेने धुडकावल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे आता आरोपी चालकासोबत संबंधित शाळेवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. याआधी देखील बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आला आहे. मात्र यामुळे मनात प्रश्न येतात ते बदलापूरमध्ये घडलेली ही लैंगिक अत्याचाराची घटना केवळ एक गुन्हा नाही तर आपल्या समाजाच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात ते असे की ही घटना घडायलाच कशी दिली गेली, आधीच काही संकेत होते का, यंत्रणा झोपत होती का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. गुन्हेगाराला शिक्षा होईलच, पण पुढची पीडित कोण या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होत आहे. बदलापूर घटनेबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.